GTCC शहाड संघाच्या वतीनं पाहायला भेटली. त्यांनी आजच्या पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 49 धावा बनवल्या आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं होतं श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या अगेन्स्ट. परंतु श्रीराम स्पोर्ट कोंडिरी टीमला या धावा मात्र काही पूर्ण करता येऊ शकला नाही. 14 धावा ठेवून मात्र संघ GTCC शहाड टीम जो मात्र विजयाच्या पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. जाऊया मित्रांनो, आता नेक्स्ट मॅच आपल्या समोर आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. विकी भंडारी आणि अजय कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विकी भंडारी यांच्यासाठी देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ओमी सुदार वाईस ऑफ सांगोडे यांच्या वतीनं आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज घोरोलीपाडा संघाच्या वतीनं या दोन धुरंधर बॅटरना रोखण्याकरिता पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. ओव्हर द विकेटने जातील, जास्त काही वेग नाहीये. कलात्मकता नक्कीच पाहायला भेटेल. स्पिनर बॉलर आहेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. स्पिनर बॉलकडे आता कलात्मकता असणं फार गरजेचं आहे. आपण राशिद खान यांना पाहिलं, हरभजन सिंग, या सर्वच गोलंदाजांना आपण पाहिलं असेल. खूप चांगलं कार्य. आणि हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला आता प्रथिम राहिलाय. चांगलं षटक इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतं. स्पिनर गोलंदाज असताना त्यांच्याकडे क्षमता असते, कुशलता असते, जास्त काही वेग ते धारण करत नाहीये आणि हातामध्ये जादू असते. मुथय्या मुरलीधरन यांना देखील आपण पाहिलं असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये. ओहो, डायरेक्ट हिट केला होता. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. कदाचित यष्टांना लागला असता समीकरण थोडंसं वेगळं पाहायला भेटलं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. धावसंख्या 2 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. श्रीकांत गोलंदाजी मार्गवरती आणि विकी भंडारी यांना हार्दिक शुभेच्छा आहेत ओमी सुदार यांच्या वतीनं आणि त्यांच्या संघाला देखील. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अलाउंड द कार्पेट चेंडू चाललेला आहे, पाठलाग केला जातोय, परंतु आउटफील्ड स्लो झाली आणि वाईटिश लॉंगॉचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. धावा पोचलेत 5 या आकड्यावरती. बघा पुढील येणाऱ्या संघांना आपण अनाउन्समेंट करतोय. पहिला पुकार देतोय RCC राया आणि कोणगाव सोनाटेपू या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्जता राहायचा आहे. हा तुम्हाला पहिला ऑफिशियल कॉल आहे. आज मजा येईल, आज मजा येईल. प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला भेटेल. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती क्रिकेटची जत्रा भरेल. इथे फुलटास बॉल आहे, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ होते परंतु चेंडूवरती आलेत लॉंग ऑफ चे खेळाडू. प्रयास करणं फार गरजेचं आहे तिथे म्हणतात. त्या ठिकाणी गोलंदाज श्रीकांत कॅच घेणं फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला सोपं समीकरण होणार नाही, तुम्हाला कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं असेल. धावसंख्या पोचली, धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती आहेत. कोण कोणावरती करेल मात हे आपल्याला पाहायला भेटेल. इथे बॅटची एज ओहो, झेल सोडले की मॅच सोडले दादा. येणारी वेळ येणारा काळ इथे मात्र नक्कीच सांगून जाईल. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक चांगलं राहिलं. कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे. 50-50 मामला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती. विकी भंडारी आणि अजय हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि सध्या तर पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर विकी खेळतोय 4 धावांवरती आणि अजय 3 धावांवरती बॅटिंग करत आहे. पुढील षटकामध्ये परिवर्तन झालेलं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे आणि अमित गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांनी प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. ऑफसाईडला डीप एक्स्ट्रा कव्हरला वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. ऑनसाईडला देखील त्यांनी जास्त भर दिलेला आहे. मीडियम फास्ट गोलंदाज आहे, सो त्या अनुषंगाने ऑनसाईडला त्यांनी भर दिला. स्क्वेअर लेगला मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन ठेवलेला आहे
अशी ही व्यूहरचना त्यांनी ठेवलेल्या 30 सर्कलचा आपण विचार केला तर इथे मिड ऑफ आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, थर्ड मॅन आणि फाईन ठेवलेला आहे. ही व्यूहरचना आहे. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती डीपमध्ये आलेले आहेत. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सफल झालेला आहे. चित्याच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं या धावा इथे मात्र कंप्लीट केल्या, कारण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. झपाट्यानं धावा काढणं फार गरजेचं होतं आणि ते घडलं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 धावा धावपलकावरती आहेत. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, खाली राहिला बॉल होता, थोडासा उसळी मिळाला असता तर कदाचित बॅटवरती बॉल येऊ शकला असता. विकी भंडारी हे नाव मोठं आहे आज या क्रिकेटच्या पटालावरती. विकी भंडारी यांचा खेळ कसा राहील हे आपल्याला पाहायला भेटेल. परंतु दुसऱ्या बाजूला अमित यानं कमालीची गोलंदाजी केली, बॅक केल्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. ऑन साइडला या ठिकाणी जबरदस्त फटका, खाली क्षेत्र, विकेट एरिया, चेंडू जाईल झंडाडेदार. 4 धावांसाठी या मॅच मधील पहिला दर्जेदार चौकार. तसा पुरवठा आपल्याला पाहायला भेटतो विकी भंडारीच्या वतीनं. आणि पहा बघा या शिंदीचं झाड आहे, तिथे जाऊन आपण बसायचं. हॉलिंटर्स इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, झेलची दाट शक्यता. ओहो, झेल सुटलाय, दुसरा झेल सुटलाय या मॅच मध्ये. पकडा झेल, जिंका हा क्रिकेटचा खेळ. मागील मॅच मध्ये देखील प्रेक्षकांना आपण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघ आणि GTCC शार्ड टीम ज्या वेळेला खेळत होती पहिली मॅच, त्यावेळेला देखील असं समीकरण आपल्याला पाहायला भेटलं होतं मॅचमध्ये. आजच्या दिवसातील सुरुवात खराब झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, परंतु मात्र कमबॅक करणं इथे गरजेचं असेल, कारण जसजशी आजचा दिवस पुढे जाईल तसतशी गुणवत्ता येणं फार गरजेचं आहे. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक हो तिथे मात्र होते, फरक पडणार नाहीये. चेंडू 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. जबरदस्त प्रभुत्व आहे. ओ आता नाहीये गोलंदाज अमित देखील कमी नाहीये. आम्ही देखील इकडे फिरायला आलो नाहीये हे सांगत असताना अमित. षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावपलकावरती बिनबाद धावा झालेल्या आहेत 19. बिनबाद 19 धावा जर म्हटल्या तर चांगली उपलब्धी आहे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर श्रीकांत 7 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये अमितनं 12 खर्च केल्या. मॅच मध्ये मजा येईल. धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 19 या आकड्यावरती. 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा पाहायला भेटल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. हे समीकरण आहे. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज प्रदीप. ओ बॅटच्या बाहेरची एज, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाले, क्षेत्ररक्षक तिथे मात्र फंबलने झाली आणि 2 धावा पाहायला भेटल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेवरती देखील आपण पाहू शकतो दोघांची कदकाठी जी आहे ना एक लेवल आहे, सो त्या अनुषंगाने खेळपट्टीवरती वेगानं धावा घेत आहेत.
विहाना गावदेवी स्पोर्ट पीसेस संघाच्या खेळाडूची देखील एक कदकाठी आहे. ते देखील मात्र या स्पर्धेतून काही विजयाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकले नाहीये. बट विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक स्क्वेअरच्या चेंडूवरती येत असताना फक्त एकच धाव मिळेल. एक धावीने धावफलक पुढे चालले. धावफलकावरती धावा 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. आई एकविरा कांबा टीम जे आपल्याला फायनलमध्ये पाहायला भेटेल. आणि काल जर आपण पाहिलं तर जरीमरी मित्रमंडळ फळेगाव टीमनं देखील जबरदस्त खेळ दाखवला. ती टीम आपल्याला आज सेमीफायनल नंबर 2 मध्ये पाहायला भेटेल. आजच्या दिवसातून कोणता संघ येईल जो त्या संघाच्या अगेन्स्ट फाईट करील. इथे दर्जेदार फटका फेकून दिला. चेंडू सीमा रेषे पार. स्क्वेअर लेग किती मात्र होता फरक पडणार नाही. फलंदाजाला 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. बॅकअप द लेंथ चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता प्रदीपचा. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चला चेंडू आपण जर हरवला असेल तर नवीन चेंडू घ्या. आमचे हॉलंटर देखील आज चतुर आहेत. आज संध्याकाळी त्यांना देखील मेजवानी असेल कारण की आज अंतिम दिवस आहे आणि त्यांना टी शर्ट देखील पुरस्कृत केले जातील. हरेशदादा जाधव हे सांगतायत. क्या बात आहे. म्हणजे सोने पे सुहागा. सुपर संडे ग्रँड फिनाले धमाल. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती आज प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला भेटेल. निमित्त आहे वासुंदरीकर चषक 2026. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच दिशेनं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता बॅटर विकी भंडारी. आज विकी भंडारीने देखील प्रेक्षकांना चांगलं मंत्रमुग्ध केलेलं. आमचे ओमी सुथार यांना देखील त्यांनी खुश केलं कारण की खूप चाहते आहेत ते त्यांचे आणि त्यांच्या वतीनं देखील त्याला ऑल द बेस्ट हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या संघाला देखील इथे रिवर्स इथे मात्र पाहिलं तर स्वीप असा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वरच्या एंडला लागला बॅटच्या. थोडेसे नाराज देखील आहेत परंतु एक धाव इथे मात्र मिळाली. धावसंख्या पोहोचली. धावफलकावरती धावा 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. पुढील मॅच RCC राय इंडियन ॲक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कोण गाव सोना टिपू अशी ही दोन दिग्गज टीम मध्ये लढाई पाहायला भेटेल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. पहिली सफलता आणि पहिला ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज प्रदीपनं आपल्या टीमसाठी. पहिली सफलता त्यांची आणि त्यांच्या संघाची पहिली आणि पहिला धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम 111 सौदरपाडा टीम. 3 षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात 7 आल्या आणि दुसऱ्या षटकात 12 आल्या आणि या षटकामध्ये प्रदीपनं 10 केल्या खर्च. एक गडी बाद केलाय. इथून आता कमबॅक होणं नक्कीच निश्चित असेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गुरवली पाडा श्रीकांत यांचा हा संघ आहे. श्रीकांतनं पहिलं षटक चांगलं टाकलं होतं कारण की त्याच्या नावाचा संघ आहे. तो देखील इंडियन ॲक्शन मध्ये आहे. त्याला देखील ठाऊक आहे आता येणारे या षटकामध्ये आपल्याला किती धावांवरती थांबवणं गरजेचं असेल. विकी भंडारी मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय विकेश कोळी. विकेश कोळी मैदानाच्या आतमध्ये. परंतु जमेची बाजू एक चांगली आहे की स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये विकी भंडारी स्ट्राईकवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज आलाय अक्षय आलाय. हो इथे मात्र ओ मिडॉपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपलं पाहिलं. तिथे सुनील होते त्या ठिकाणी. उंच उडी घेतली होती सुनीलने. मिडॉपला क्षेत्ररक्षण करतायत. हे सर्व काही करणं फार गरजेचं आहे कारण की आता डेथ ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. हुमरा तुमरी रस्सी खेच सर्व काही या षटकामध्ये पाहायला भेटेल. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 30 धावा. पंकज खंडागळे आपण पाहू शकता काल देखील जॉईन झाले होते आणि अगदी योग्य मोमेंटवरती येत असतात. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयास होता. चांगली गोलंदाजी चांगली उपलब्धी अक्षयच्या वतीनं आपण पाहू शकताय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा पंकज वाघाचं काळीज लागतं. तुम्ही देखील क्रिकेट खेळला असाल सो त्या अनुषंगाने
इथे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे अक्षयच्या वतीनं. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका. लॉंग ऑन आले होते, फरक पडणार नाहीये. चेंडू जाईल झन्नाटेदार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. स्ट्राईकवरती आता बॅटर आपण पाहिलं तर विकेश आहेत. ओ जबरदस्त फटका. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. चूक होणार नाही. या दुसरा झटका या शेवटच्या षटकामध्ये पाहायला भेटतोय. फलंदाज विकेश बॅक टू द डगआउट. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि आपण जर पाहिलं ना डेट ओव्हर ही फार महत्त्वाची असते, कारण की या षटकामध्ये धावांचा पाऊस पडत असतो. फलंदाज कुठल्या प्रकारे दडपणामध्ये नसतं, फक्त त्याला धावांची गरज असते. धावा दिसत असतात. धावसंख्या धावपलकावरती 34 धावा थांबलेल्या आहेत. विकी भंडारी देखील सांगतायत त्यांना देखील आता ठाऊक आहे की त्यांनी देखील तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. धावा किती झालीत आमच्याकडे बोट दाखवलं स्क्वेअर करून, कारण की आता जर इथे आपण पाहिलं तर 2 चेंडू उरलेले आहेत. अक्षयने कमबॅक केलेला आहे. अक्षयचा कमबॅक आता राहील का या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मॅचमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप भंडारी आलेले आहेत. दष्टपुष्ट खेळाडू आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. अक्षयकडे आपण नक्कीच पाहणार आहोत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेट हॅट्रिक त्याची आजच्या दिवसात येईल, पाहायला भेटेल का? कारण की मी तर म्हणेन फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती स्वतः अक्षय येतोय. एकच धाव मिळेल. चेंडू टाकून क्षेत्ररक्षण करणं फार कठीण काम असतं मित्रांनो, परंतु तरी देखील अक्षय आपल्या संघासाठी कशासाठी असतंय, गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आपण पाहू शकाल. आज 10 संघ इन अँड ॲक्शनमध्ये असतील. आज 9 संघांना गाशा गोंधळावा लागेल आणि एक टीम जी मात्र विजयाच्या मार्गाने पुढे सरसावेल. पाहणार आहोत आपण पुढील काळामध्ये. अजून एक चेंडू या षटकातील शिल्लक. RCC राया आणि कोणगाव सोना टिपू या टीमला आम्ही दुसरा पुकार दिलाय. आपण सज्ज राहा. इथे फटका फसलाय फाईनचा. ओहो, विकेट किपर चेंडू खाली. फलंदाज बाद. 3 गडी बाद केलेत. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला गोलंदाजी करत असताना गोरोलीपाडा टीम टॉस त्यांनी जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि जबरदस्त कामगिरी अगदी फलदायी होत आहे. टॉस फार महत्त्वाचा असतो आणि तो टॉस जिंकून या ठिकाणी प्रथम गोलंदाजी करत असताना गोरोलीपाडा टीमनं इथे मात्र धावा रोखलेल्या आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 35 धावांपर्यंत रोखलेलं आहे बॅटिंग करणारी टीम वंश 11 चौदरपाडा या टीमला आणि 36 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आणि दरम्यान या धावा चेस होतील की डिफेन्स होतील, ऐकवतील आपल्याला ओमी सोतार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा, पाहत रहा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार. थँक्यू सो मच.
हॅलो 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 चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. तर सामन्याला सुरुवात होते. पहिल्या फेरीतील दुसरा सामना, दुसरी मोठी लढत. अजय कोहली आलाय पहिलं षटक घेऊन. पॉवर प्ले खूप इम्पॉर्टंट असेल आता इथून चौधरपाडा टीमसाठी, कारण विचार केला तर फक्त विजयासाठी 36 धावांची गरज आहे गुरवलीपाडा टीमला. तर नक्कीच 2 धावांची पेनल्टी आय थिंक आकारली जाईल. ती म्हणजेच 1-11 चौधरपाडा टीमला, कारण 12 प्रतिनिधीची जर्सी ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे आणि 2 धावा निश्चितच गुरवलीपाडा टीमच्या अकाउंटमध्ये ॲड केल्या जातील. श्रीकांत 11 गुरवलीपाडा संघ आपण पाहतोय. पहिलं षटक 1-11 चौधरपाडा टीमच्या वतीनं. अजय कोहली स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विजय आणि त्याच्या सोबतीला श्रीकांत, ज्याच्या नावाने हा संघ नक्कीच ओळखला जातो. परंतु चौधरपाडा संघ नामांकित संघ आहे, सातत्याने त्याची चर्चा केली जाते. पहिला चेंडू ओव्हर द विकेटना, जबरदस्त फटका, ड्राईव्ह करतोय, पाठवला बॉलला एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे. धन 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 करत सीमा पार आमच्या समालोचन कक्षाला देतोय सलामी आणि येतो हा चौकार. हम जिनाई देरी से शुरू करते, जब तक रास्ते समझ में आ जाते तब तक लौटने का निश्चित रूप से समय हो जाता है. आणि का म्हणून असं म्हटलं जातं तर खरोखरच इथून त्या संघाला दाखवून द्यावं लागेल, जोपर्यंत आपल्या परतीचा प्रवास होत नाही तोपर्यंत आपल्याला रस्ते समजून घ्यावे लागतील. दरम्यान व्हाईट बॉल, व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव, एक चेंडू आणि 5 धावा फलकावर. लेफ्ट आर्मर आहे खऱ्या अर्थाने अजय कोहली, वेगवान गतीचा गोलंदाज, सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतो. चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये पोहोचला होता अजय कोहली, परंतु आय थिंक थोडासा लांब राहिला. झेल जर पकडला असता तर मी म्हणेन की वापसी झाली असती 1-11 चौधरपाडा संघाची. या संघामध्ये देखील सुपरस्टार आहेत. विचार केला तर प्रदीप देखील आहेत. यष्टांच्या मागे विकी भंडारी, एक मोठा फलंदाज विकेश कोहली असतील, त्यानंतर अजय कोहली असेल. पुढचा बॉल, यावेळेस स्वीशीट, जबरदस्त फटका, इम्प्रेस करतोय, इम्प्रोव्हाइज करतोय आणि चेंडूला पाठवून दिलाय सुपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार षटकार. तर चॉकलेट बॉय वंश इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यायचंय मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आपलं. निशान देखील आहेत त्यांच्या सोबतीला. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल निश्चितच दिलगिरी व्यक्त करतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल, गोलंदाज अजय कोहली लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने सज्ज होतोय. स्विशीचा प्रयत्न, बॅटची कडा लागते आय थिंक, आणि तिथे काय घडलंय, बॅटची कडा लागली. एक धाव, एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावत आहे. 13 या आकड्यावर 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले षटकातील गोलंदाजी थोडीशी खराब होते, कारण फक्त 36 धावा बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी देखील लागली आहे. ती म्हणजेच 1-11 चौधरपाडा टीमला. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स, अजय कोहली पुन्हा एकदा
समोरचे ड्राईव्ह केले आहे, क्रॅकिंग स्ट्रोक आहे. बजरंग सुतार चेंडू मागे पडतोय आणि चेंडू सीमारेषा फरार, त्याच्या आबाक्याच्या बाहेर येतो. आणखी एक चौकार. खरपूस समाचार घेतला अजय कोहलीचा पहिल्या षटकामध्ये. घातक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यापुढे लाभ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. किती धावा मिळतील पाहूया तिथे. दीपक होते तिथे आणि धावफलका परत धाबांची टोटल जाऊन पोहोचते 19 धाबा पहिल्या षटकामध्ये आणि 2 धाबा पेनल्टीच्या देखील ऍड केल्या जातील. 21 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धाबा छोट्याशा कमी पडल्या. अजून आणखी 10 धाबा जर इथे असते तर निश्चितच चांगली फाईट बॅक केली असती ती वंश 11 सौदरपाडा संघानं. न्यू बॉलर रोशन भंडारी येतोय. हा देखील एक लेफ्ट आर्मर आहे. रोशन भंडारीमध्ये क्षमता भरपूर आहे, व्हेरिएशन आहे, विविधता आहे, गती देखील आहे, गुणवत्ता देखील आहे. परंतु इथे चांगला परफॉर्म करावा लागेल. गोलंदाजीच्या जोरावर हा सामना आपल्या संघाच्या नावाच्या बाजूने जर वळवायचा असेल तर कुठेतरी गोलंदाजीमध्ये धारदार कामगिरी करणं खूप गरजेचं असेल. रोशन भंडारी. अठरा चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. समीकरण आता जास्त सोपं होताना पाहायला मिळते. गुरवली पाडा टीम या मॅच मध्ये कमबॅक करतो आपला. यावेळी जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या डोक्यावर चेंडूला पाठवलंय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार हिट, क्लासिकल हिट, क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. षटकार. रोसली घेतो बॉल. जबरदस्त चेंडू, स्विंग आणि मिस, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 27 धावा आणि आता विजयाचं समीकरण खूप जास्त सोपं होत आहे श्रीकांतील पण गुरवलीपाडा टीमसाठी. 16 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. पुन्हा एकदा रोशन. बारशी कटा लागली आहे, कडा लागली आहे तिथे. पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता आणि डीप पॉइंटला देखील आणि ते गॅप मधनं चेंडूला काढतोय चौकारासाठी. बॅटिंग जबरदस्त होती. विचार केला तर विजयने देखील चांगली बॅटिंग केली आहे, श्रीकांतने देखील चांगली बॅटिंग केली. या चौकाराच्या मदतीनं आता धावफलक वेगाने पुढे सरसावत आहे. 31 धाबा धावफलकावर. 15 चेंडूमध्ये 5 धावांची मात्र गरज. आपले सेन्सिबल क्रिकेट तिथे मात्र पुश करण्याचा प्रयत्न. पुश अँड खुश. एकच धाव तिथे येते. 14 चेंडू आणि 4 धावांची गरज विजयासाठी श्रीकांतीले पण गुरवलीपाडा टीमला. चौदा धाबांची अजूनही गरज विजयासाठी. संपूर्ण मॅच मध्ये चांगली कामगिरी गुरवलीपाडा टीमची झाली आहे. बागपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र धावचीची समोर डायरेक्ट हिट लागलाय आणि विकेटची प्राप्ती. धावचीच्या स्वरूपात फलंदाज पहिला होतोय बाद. गुरवलीपाडा टीमला लागलाय धक्का.
क्रिकेटमध्ये देखील रोशनने चांगला दबदबा कायम ठेवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा डावखुऱ्याचा तो फलंदाज आहे समोर. बॅटची कडा लागते तिथे. एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावत आहे. ते म्हणजे 33 धावांवर 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि आता विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. गोलंदाज पियुष येतोय 3ऱ्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज आहे. 3 धाबा संरक्षण करायचे आहेत आणि या 3 धाबा कशा पद्धतीने आता 12 चेंडूमध्ये संरक्षण करतील समीकरण खूप जास्त सोपं होत आहे. गुरवलीपाडा टीम या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करते. बॅटची काढा पुन्हा एकदा. यावेळी चेंडू थांबणार नाही. तिथे चौकार मिळतोय. विजयाचा चौकार येतोय आणि हा सामना जिंकलाय श्रीकांत इलेव्हन गुरवलीपाडा टीमनं आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक ते म्हणजेच